यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या वेळेला प्रवेश केला मुंबईला, त्यावेळेला त्यांनी भाषण केलं होतं की तुम्ही माझी ईडी लावाल तर मी तुमची शिडी लावील। यांना ईडी सीडी सीडीआर याचे फोन त्याचे फोन यांना प्रॅक्टिस आहे। मी आता पक्षाला विनंती करणार आहे, पवार साहेबांना सांगणार आहे, विनंती करणार आहे जयंत पाटील साहेबांना की यांचे सीडीआर तपासा। हे आता कोणाकोणाला फोन करतात, हे आता ॲडमिट होतील दवाखान्यात आजारपणाचं नाव देऊन। हे प्रचार करणार नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा। यांचे सीडीआर तपासले पाहिजे। यांनी आयुष्यभर दुसऱ्याचे सीडीआर तपासले, आता यांचे तपासायची वेळ आली आहे। अरे रायगडला गेले नाही, ते तुतारीवाला माणूसचं उद्घाटन होतं, महिला प्रदेशाध्यक्ष रायगडला गेल्या नाहीत, हे स्वतः रायगडला गेले नाही। यांची तिथूनच निष्ठा संपली त्या पक्षावरची। आता नावाला त्या पक्षात आहेत ते। चर्चा अशी पण की 8 दिवस आधी राजीनामा दिलाय महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा, चर्चा आहे तरी घ्यावी। लोकसभा विधानसभा होईल तेव्हा होईल। अरे किमान एका पक्षात राहणं, कुटुंबाने उमेदवारी घ्या, हिंमत असेल तर, लढायचं असेल तर। मी तर ऐकलं त्यांनी राजीनामा दिलाय महिला प्रदेशाध्यक्षाचा, चर्चा आहे ऐकलं मी। दिसतंय तुम्हाला एकनिष्ठ आहेत का नाही? दोघं नाथाभाऊंनी पळ काढलाय, रक्षाताईंनी पळ काढलाय, रोहिणीताईंनी। ज्यावेळेस अनावरण झालं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम ऐनवेळी झालेला आहे। मग जायला पाहिजे होतं ना। मग बाकीचे लोक, तो देशाचे नेते 84 वयाचे असताना त्यांना डोलीतून न्यावं लागलं। ते डोलीत जात आहे, हे खोलीत जात आहे। कशा कारणामुळे? हेच सोन्याच्या उमेदवारीसाठी। जातील पवार साहेबांशी चर्चा आहे, हा भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे, म्हणूनच त्यांनी घोषित करावं की मी मरेपर्यंत शरद पवारांना सोडणार नाही। हे नाही म्हणत ते, मला भाजपमध्ये जायचं तर कोणाला विचारायची गरज नाही आज सांगतात ते। असं म्हणत नाही ते की माझी संध्याकाळ होती, मी अंधारात होतो, मला पवार साहेबांनी उजेडात आणलं, मी आता मरेपर्यंत पवार साहेबांना सोडणार नाही, हे म्हणत नाहीत ते। ग्रामीण भागात लोक म्हणता बंद पडेल, ते म्हणतात की 5 वर्षाची आमदारकी सोडून मी कशाला भाजपमध्ये जाऊ, मला आमदारकी मिळाली विधान परिषदेची। मग का बोलत होते ते की मी लढणार? त्यांनी का सांगावं? त्यांनी सांगायला पाहिजे होतं सुरुवातीपासून की पार्टी जो उमेदवार देईल त्याला मी निवडून आणणार। ते हेच सांगत गेले परवापर्यंत, मीच लढणार मीच लढणार, आणि आता मीच पळणार।